पुढची बातमी बघूयात। मुंबईमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे कुठे कुठे पाणी साचलं तर कुठे झाड पडलं बघूयात। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरीच्या विरा देसाई रोडवर पाणी साचलं। रस्त्यावरील पाणी आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये शिरायला सुरुवात झाली। पावसाचा जोर वाढल्यास जास्त पाणी साचण्याची शक्यता आहे। ठाण्यात 12 बंगला परिसरात पाणी साचलंय। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली। महापालिकेच्या वतीनं सक्शन पंप लावण्यात आले। ठाण्यातील बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाली। ठाणे बाजारपेठेत पाणी भरल्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। नालासोपाऱ्यात रात्रभर झालेल्या पावसानं अलायन्स हॉस्पिटलचा रस्ता आजही पाण्याखाली गेला। नालासोपारा पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाखाली पाणी साचलं। तुळिंज रोड आणि स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाणी साचलं। भिवंडीत मुसळधार पाऊस झाल्यामुळे सखल भागात पाणी साचलं। भिवंडीत बाजारपेठांमध्ये दुकानांमध्ये गटाराचं पाणी शिरलं। बोरिवलीत रेल्वे रुळावर झाडाची फांदी कोसळली होती। यार्ड लाईन नंबर 2 वर झाडाची फांदी कोसळल्यामुळे रेल्वे मार्ग बंद होता। कर्मचाऱ्यांनी झाडाची फांदी कापून मार्ग मोकळा केला। ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। ठाण्यात चंदनवाडी परिसरात झाड कोसळलं। चंदनवाडीच्या मुख्य रस्त्यावरती झाड कोसळल्यानं नागरिकांची गैरसोय झाली। पुण्यातील रास्तापेठ मंगलमूर्ती चौकात झाड पडलं। सुदैवानं यात कुणीही जखमी झालेलं नाही। अग्निशमन दलाच्या जवानांच्या माध्यमातून झाड हटवण्याचं काम सुरू आहे। तर राज्यातही काही जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळाली। कुठे नदीने इशारा पातळी ओलांडली आहे तर कुठे पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत बघूयात। कोल्हापूरच्या गडिंग्लज आजरा भागात जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे भडगाव जवळ हिरण्यकेशी नदीवरील पर्यायी पूल खचलाय। गडिंग्लज नेसरी वाहतूक बंद झाली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन 14 फूट 2 इंचांवर गेली आहे। कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय। खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। पावसामुळे धरण साखळीमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे। पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय। मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचलंय। मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणेजवळ रस्ता जलमय झालाय। रायगडमधील मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यामधल्या नागोठण्यामधील अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। अंबा नदीची सध्याची पाणी पातळी 8.50 मीटर इतकी नोंदवण्यात आली असून इशारा पातळी 8 मीटर आहे। दरम्यान हवामान विभागानं आज रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कोकणातील नद्यांना पूर आलाय। रत्नागिरीमधील काजळी नदी दुधडी भरून वाहू लागली आहे। यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जळगाव शहादा बसमध्ये पावसाच्या पाण्यानं गळती झाली आहे। पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे प्रवाशांना बसमध्ये छत्री उघडून प्रवास करावा लागलाय। सिंधुदुर्गमधल्या दहिबाव इंदिरा आवासवाडी रस्त्यावर झाड कोसळलंय। वडाचं झाड कोसळल्यानं मालवणकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे। तर मिठबाव तांबलडेक मार्गे जाणारी वाहतूक कुणकेश्वर मार्गे सुरू आहे। पुढची बातमी मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। नारळाचं झाड दुचाकीवरती कोसळलं होतं। राहुल पाटील यामध्ये जखमी झाले होते आणि रुग्णालयात उपचार सुरू असताना राहुल पाटील यांचा मृत्यू झाला। मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवरती कोसळलं होतं। अशाच काही घटना इतर ठिकाणी देखील घडल्या। ठाण्यामध्ये चंदनवाडीत झाड कोसळलं, ते बाजूला करण्यात आलंय। तर बोरिवलीमध्ये रेल्वे रुळावरती झाडाची फांदी कोसळली होती, ती देखील हटवण्यात आली। कळव्यात मनीषा नगरमध्ये झाड कोसळलं होतं आणि मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा
मृत्यू झाला.